दुकानात जाताना एकदा शरद काकांकडे जाऊन ये ना. का ग? अरे त्यांचा गिझर बंद पडलाय, बघ तुला रिपेअर करता येतोय का? हे बघ, गिझर वगैरे रिपेअर नाही करता येणार मला. का नाही करता येणार? तू काल मिक्सर रिपेअर केलास ना, मग गिझरही जमेल की. नाही, नको. हे नको काय, मी शरद काकांना आता सांगून आले की तू नक्की येशील. ठीक आहे, मी एक काम करतो, तुझ्या समाधानासाठी मी शरद काकांकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला नाही जमणार. एक मिनिट, तू आधीच का म्हणतोयस की तुला जमणार नाही? अरे तू एकदा प्रयत्न तर कर ना, सगळं व्यवस्थित होईल. तुला कळत कसं नाहीये वृंदा? अगं गिझर रिपेअर करणं माझं काम आहे का? आम्ही ते घड्याळ आणि ते मिक्सर रिपेअर केला, याचा अर्थ असा होत नाही की मला गिझरही रिपेअर करता येईल. अहो म्हणजे तुम्ही आज दुकान बंद ठेवणार आहात? मग आता नानूमल जेवायला येणार म्हणल्यानंतर दुकानात जाऊन बसू का मी? हा, तो जेवून गेल्यानंतर दुकान उघडेल. स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक उग्र वासाचा पदार्थ कांदा नाही, आडवं 3 अक्षरी आहे. हा, लसूण. वृंदा, हा प्रसाद गेला कुठे? मला न सांगता हा गेला कसा? अगं हा कांदा लसणाचा वास का येतोय आई? मी सकाळपासून काहीही चिरलेलं नाहीये. कुठे ग? मला नाही येते वास. नाही आई, येतोच आहे. वृंदा, नानूमल हा माणूस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्याला कांदा लसूण अजिबात चालत नाही. तुला जरासा जरी वास येत असेल ना, तरी अख्ख्या घरात फिनेल टाकून पुन्हा स्वच्छ पुसून घे सगळं घर. वा 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 प्रसाद, शाबास, हुशार असा तू. म्हणजे आपल्या लिंबूवाडीतला हिरा असा हिरा. आणि आपली वृंदा रत्न पारखी आहे. याच्यातला हा गुण अगदी अचूक हेरलाय तिने. हा, लाखात एक बोललीस बघ मेघा तू. घ्या हा, निघतो मी. निघतो कुठे? थांब. हे घे. नाही, मी पैसे नाही घेणार काका तुमच्याकडून. अरे असे कसे? काम केलं त्याचे पैसे नको? म्हणजे आता रिपेअरिंग वाला आला असता तर त्याला मला द्यायच लागले असते ना. हो अरे आणि नवीन गिझर घेतला असता तर पैसे द्यावेच लागले असते की आम्हाला. हो ताई, पण तुमच्याकडून पैसे घेणं बरोबर नाही वाटत मला. वृंदा रागवेर, मी नाही घेणार पैसे. प्रसाद, वृंदा काय सांगायचं आमचं आम्ही बघू. बक्षीस असा आणि बक्षिसा नाही बोलूचा नाही. चल. अहो काका. बाबा, हा, तुमचे पाहुणे आले. अरे अरे या 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 नानूमल, या या शेटजी या. नमस्कार चोरगे साहेब. नमस्कार नमस्कार. या, ही माझी बायको कांता. नमस्ते. हा चोरगे साहेब, तुमचे भाऊ कुठे आहे? वृंदा. भाऊ वृंदा. ए वृंदा बाळा, ये. हो हो, आले बाबा. अरे कशा आहे बाळा तू? बस मजेत. हे घे, तुझ्यासाठी आणलाय. अरे वा. अरे मिठाई दे. या ना, या बसा तुम्ही. या भाभीजी बसा. तुम्ही चहा घेणार की पन्ह बनवू? नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना म्हणून. आता काय पण नको, आम्हाला तर फक्त तुझ्या हातात जेवण जेवायचं बस. बर बर बर. वृंदावनी, चल ना जरा, माझं काम आहे तुझ्याकडे. आत्ता? हो. अगं आता ते जेवायला येतील, बाबा सांगून गेलेत ना, आपण नंतर बोलूयात प्लीज. अगं चल ना, 2च मिनिटं लागतील. ठेवते. चल. अगं प्राची, असं काय? प्राची प्लीज पटपट बोल, टाइमपास करू नकोस ग. काय सांगायचं तुला, स्पष्ट सांग ना प्लीज. वृंदा, जेवणाची तयारी झाली का नाही? हो झालीच आहे बाबा, पटकन वाढते तुम्हाला. या 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 शेटजी. अगं वृंदा, या. चोरगे साहेब, दुकान लई छोटा आहे ना, ते मोठा व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. हो हो, नाही वाढवायचं माझ्या मनात खूप आहे. आता तुमच्यासारख्यांची साथ मिळाली तर वाढवूयात की. कशा चोरगे साहेब, ते समजा ना तुमच्या भाऊच्या जेवणावरती अवलंबून आहे. हे काय प्रसाद आला बघा. ये रे ये, बस रे बस प्रसाद. वा. सुरुवात करायची जेवायला. या. अरे या डुंगळी छे. डुंगळी? अरे डुंगळी बोले तो कांदाची यार. डाळीमध्ये लसणचा तडका पण दिलेला आहे. लसणाचा तडका? यात कांदा आहे.